गुड इव्हिनिंग. मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. स्कॉट आपण बघितला तर अप्रतिम असे खेळाडू आपल्याला इन ॲक्शन या दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळतील. तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतात. 72 देखील आहेत इन ॲक्शन. शेखर सर देखील इन ॲक्शन आमच्या ऑफिशियल अंपायर्स म्हणून आपल्याला पाहायला मिळतील विक्रम शेदार सोबत. चला, बराचसा वेळ गेला, आता वेळ घेऊ नका. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील सोबत केतन पाटील आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतील. नवी मुंबई तुर्बेचा भूषण पाटील, मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं. आणि वरून अवघर भिवंडी ग्रामीणचा हा खेळाडू आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतोय. बरेचसे सार खेळाडू आपण त्यांना सातत्यानं ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट खेळताना बघत असतो. शहरी विभागातून ते खेळाडू आपल्याला इन ॲक्शन आजच्या या दिवसामध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळते. नॉकआउट मॅच असणार आहे, त्याकरिता भरपूर मेहनत करावी लागेल. दोन्ही टीम संघर्ष जरूर करतील. 6 षटकांच्या नक्कीच आपल्याला मॅचेस पाहायला मिळतात. दबंग दीपू माई देखील तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतील पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शन. तंपाचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला. मॅचला आपण सुरुवात करतोय. बघा, दोन्ही नवीन चेंडू तुम्हाला जरूर यूज करावे, कारण का सुपर 12 पर्यंत संघ आलेत. म्हणजे जे नियम आहेत डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे ते प्रत्येक टीमच्या कॅप्टनला माहिती असावे आणि त्या अनुषंगानेच आपल्याला या आजच्या दिवसातील सगळे सामने खेळायचे. तंबारचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आला. मॅचला आपण सुरुवात करतो. 2 सलामीवीर फलंदाज भूषण आपल्याला साकिंग यांना पाहायला मिळतील. प्रीतम बारीचे ऑल इंडिया आयकॉन म्हणून डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. ते आपल्याला ॲज अ बॉलर बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. अंपायरचा ग्रीन सिग्नल, जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. आजचा आपल्याला हा पहिला चेंडू पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती सज्ज बारी समोर आहेत भूषण पाटील. फर्स्ट बॉल. राऊंड विकेटनं प्रचंड वेगानं चेंडू बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता भूषण पाटीलनं. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. प्रीतम बारी पहिल्या षटकामध्ये आपल्याला बॉलिंग बागवरती पाहायला मिळतात. यष्टांच्या मागे स्वतः संघाचे संघनायक प्रितेश जोशी. राऊंड विकेटना षटकातील पुढील चेंडू समोर भूषण पाटील. वेगवान चेंडू, चांगली लेंथ. बऱ्याचशा वेळापासून आपण बघितलं की हे सगळे खेळाडू सराव करत होते. प्रॅक्टिसमध्ये आपण बघितलं सगळ्या खेळाडूंना इन ॲक्शन. आणि आता महत्त्वपूर्ण मॅचमध्ये चांगल्या प्रकारची बॉलिंग पहिल्या षटकामध्ये विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. चांगलं व्हेरिएशन आहे, खास करून विकेट टू विकेट बॉलिंग. भूषण पाटीलच्या अगेन्स्ट पहिलं षटक प्रीतम बारीचं आपल्याला पाहायला मिळतं. 10 वाजून एकही नाहीये. त्याचं कारण सुरुवात खूप चांगली केलेली आहे प्रीतम बारीने पहिल्या षटकामध्ये. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट ना. नेक्स्ट बॉल. बागपूरला गेले, फॉलो केलं चेंडूला. प्रतिम शॉट आहे. कट करत असताना चेंडू वेगाने चाललेला पॉइंटच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील पहिला चौकार. हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. फॉलो केलं, लेंथ खूप लवकर रीड केली. बघितलं पॉईंटचा खेळाडू इनफिल्ड शॉटमध्ये पहिलं P1 सुरू आहे. पहिले 2 चेंडू प्रीतम बारीचे, त्याच्यानंतरचा चेंडू आपण बघितला भूषण करिता. हा पहिला चौकार पाहायला मिळाला.
चांगला चेंडू आहे समोर, प्लेसमेंट देखील चांगली, थेटेच्या हातात थेट चेंडू. इनफिल्डच्या आतमध्येच शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफला आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. सचिन घेऊन येत समोर आपल्या अक्षय थेटे इनफिल्डच्या आतमध्ये. चांगली बॉलिंग आणि सध्या तरी फिल्डिंगचा सांडा दाखवत असताना या पहिल्या इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल, हा वैसा फटका चांगला आहे, रेंज मध्ये होता चेंडू, त्याला पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसातील हा पहिला TDPL सिक्सर. सुंदर होता शॉट, प्लेसमेंट अप्रतिम पाहायला मिळाली. हाय बॅकलिप न खेळले, पुन्हा फॉलो केलं, आउटसाइड जाहीर रन करण्यात मिळतील. चेंडू वेगाने चाललेला आहे, थर्डमॅनला क्लिअर करत पाहता हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण आता आक्रमणाला सुरुवात केली, बॅक टू बॅक मोठे फटके, 4 धावा मिळतील. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट पाऊस या सीझन मध्ये बघतो आपण भरपूर बरसल्या कारणानं थोडीशी लांबली स्पर्धा. आता आयोजन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. GTC प्रेझेंट्स ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5. पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिला P1 मध्ये अप्रतिम आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवात आपण बघितली तर पहिले 2 चेंडू प्रीतम बारीचे अप्रतिम राहिले, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आपल्याला चौकार पाहायला मिळाला. चौथा चेंडू ते पुन्हा एकदा धाव नव्हती. 6वा चेंडू आणि 5वा चेंडू त्याच्यावरती तब्बल 10 धावा पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा केस संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 14 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 6चे 6 चेंडू भूषण पाटील न खेळले. अप्रतिम बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. वेदांत पाटील बॉलिंग मागवरती आपल्याला पाहायला मिळतील. लपट्या प्रतिम अस्त्रपोली खेळाडू आहेत, टेंबोली गावचे खेळाडू आहेत. सातत्याने ग्रामीण क्रिकेट हा खेळाडू खेळत असतो. डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये आपल्याला तो इन ऍक्शन पाहायला मिळेल. फर्स्ट बॉल मिस टायमिंग, जेलची शक्यता, डाऊन द बॉल, फिल्डर तिथं पोहोचलाय, चूक होणार नाहीये. ऑन साइडला कट करण्याचा प्रयत्न होता, टॉप एज लागला, मोठा एज होता. केतन पाटीलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिली विकेट आणि पहिला धक्का लागत असताना मॅच मध्ये बघतो आपण अप्रतिम बॉलिंग केलेली आहे पहिल्या बॉल पासून खेळाडू बाद. आमचे डीजे मास्टर चंदू सरांचं मनापासून आभार. पहिला धक्का लागत असताना अंशकालीन टीमला या मॅच मध्ये अप्रतिम पहिला चेंडू वेदांत पाटीलचा ऑन साइडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता केतन पाटीलनं. मिस सामिंग शॉट आणि तेवढी चांगली झेल तिकडे बघितली आपण, शॉट पॉइंटला पकडली होती. सनवेद व्यवहारेने देता प्रतिम झेल पकडला आणि पहिला धक्का लागत असताना नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये लोकल बॉय नितेश पाटील कालच्या रजनीमध्ये अप्रतिम त्यांना बॅटिंग केली होती. जबरदस्त तो खेळला होता, अक्षरशः बरसला होता ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. आणि आता देखील गरज असणार आहे, कारण का बघतो आपण पहिली विकेट खूप लवकर गेलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा होत्या 14 आणि सेकंड ओव्हरच्या P2 मध्ये पहिल्याच बॉलवरती वेदांत पाटीलनं विकेट घेतलेली आहे. फिल्डिंगमध्ये काहीसा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइड सध्या तरी पॅक केलेली आहे. मिड विकेट वरिष्ठ लॉंग ऑन लॅग फिल्डर आहे आणि एक खेळाडू ऑफ साइडला स्लीपर पोझिशन थोडासा स्क्वेअर हातामध्ये त्याला पॉईंटला आणलेला. बाळा तर सध्या तरी पेट्रोलिंग करतोय.
शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग मिड ऑन मिड ऑफ इनफिल्ड शॉट मध्ये. नेक्स्ट बॉल समोर प्लेसमेंट चांगली हातामध्येच खेळतो थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. काही रन्स इकडनं मिळतील. वेगानं एक धाव कंप्लीट केलेली अक्षय ठेटे तिथे होते. मिड ऑफच्या दिशेने आपल्याला इनफिल्ड शॉट मध्ये ॲज अ फिल्डर पाहायला मिळतात. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 15 धावा स्कोर बोर्ड वरती. 6-7 षटकांच्या आपल्याला मॅचेस पाहायला मिळतात. पहिल्या इनिंग मध्ये एक मोठी धावसंख्या बनवण्याचा जरूर प्रयत्न असेल आणि वेळेवरती बघा डिसिप्लिन खूप महत्वाचे. ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये वेळेवरती सामने सुरू करणं ही खास ओळख राहिलेली आहे जलपेश पुर आणि त्यांच्या पूर्ण टीमची. डिसिप्लिनसाठीच ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं सातत्यानं दरवर्षीप्रमाणे आपल्याला आयोजन नियोजन पाहायला मिळतं. सीझन 5 मध्ये अप्रतिम असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि खास करून ऐतिहासिक मैदान अनिल जेट्स आपल्याला पाहायला मिळेल. भूषण पाटील समोर ही कॉन्टॅस्ट महत्वाची. वेगवान चेंडू होता विकेट किपरच्या पाठी. अंपायर सांगतील व्हाईट बॉल आहे. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर होता चेंडू. विकेट किपर देखील बीटला शॉट फाईनली गेला मात्र फिल्डर आहेत. धाव इकडनं मिळणार मात्र एक अवांतर व्हाईट बॉलची धाव इकडनं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा स्कोर बोर्ड वरती. सुपर 12 मॅच महत्वपूर्ण मॅच असणार नॉकआउट मॅच. त्याकरिता दोन्ही टीम भरपूर मेहनत करतील. नेक्स्ट बॉल आकोटा पास आहे पूल केलाय डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करत चेंडू जाईल का. प्रतिम फिल्डिंग अक्षय ठेटेना थेट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आणलाय. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड पाहायला मिळाला. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला देखील. ज्या अनुषंगाने आपण बघितली त्याची फिल्डिंगचा स्टँडर्ड त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये सुंदर अशी फिल्डिंग करत असताना एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. काही क्षणाला असं वाटलं की हा चेंडू जरूर लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करेल आणि भूषण देखील कॉन्फिडेंटली होता. मग त्याची फिल्डिंग दाखवली. सँडर आहे ग्रामीणचे खेळाडू सातत्यानं व्यवसाय क्रिकेट खेळत असतात. त्यांना माहिती आहे मोठी क्रिकेट टुर्नामेंट आहे. सुपर 12 ची मॅच आहे नॉकआउट मॅच आहे. वेगवान चेंडू प्रचंड वेगानं होता. विकेट किपरच्या हातामध्ये प्रीतेश जोशी सुंदर बॉलिंग करत असताना चांगली लेंथ आहे. टप्पा आपण बघतोय चांगला टप्पा पाहायला मिळतो. विकेट टू विकेट बॉलिंग होतीये. क्वालिटी बॉलिंग जी हवी आहे ती आपल्याला पाहायला मिळते वेदांत पाटीलकडनं या सेकंड ओव्हर मध्ये P2 च्या. नेक्स्ट बॉल समोर खेळत असताना अंतराम बॉक्स मध्ये आपण असे फटके पाहत असतो. टॅप करत असताना डावीकडनं मिळणार नाहीये. विकेट टू विकेट बॉलिंग अजून एक डॉट बॉल. रन सिक्वेन्स आहे स्कोर बोर्ड वरती 17-17 आणि षटकातील अजूनही अंतिम चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल वेदांत पाटील मिसामिंग पुन्हा झेलची शक्यता. सोपा झेल अक्षय टेटेसाठी आपण पाहिला आणि इकडनं विकेट देखील मिळते. सुरुवात देखील विकेटनच केली होती आपल्या स्पेलची आणि दुसरा जो षटक संपला वेदांचा पहिला आपण तिथे देखील त्यानं विकेट घेतलेली. एकूण 2 इकडनं विकेट षटकामध्ये पाहायला मिळाला आणि हर्षिका स्पोर्ट्सला हा दुसरा धक्का. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि रन्स आहेत स्कोर बोर्ड वरती 10 17 लॉस ऑफ 2. दोन विकेट गेलेले आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ देखील संपला. 2 ओव्हरच्या खेळीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना हर्षिका लव्हांना संघ थोडासा बॅकफुटला आपण म्हणू शकतो. धावा एकूण आहेत 17. विकेट गेलेला 2. पहिलं षटक आपण बघितलं प्रीतम भारीचं. त्याच्यानंतर षटक आपण बघितलं वेदांत पाटीलचं. नवीन बॅटर दर्शन बांदेकर ऑल इंडिया ओपन ॲज अ आयकॉन म्हणून ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये तो खेळतोय. हर्षिक 11 टीम करिता आणि महत्वपूर्ण आता ही कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल कारण का
समोर देखील प्रीतम बारी सेकंड स्पेलमध्ये त्याला पुन्हा एकदा कंटिन्यू केलेलं या महत्त्वपूर्ण ओव्हरमध्ये. ते पॉवर प्लेची बघतो आपण, षटकं जी होती पहिली 2 त्याच्यामध्ये आज जास्त काय धावा बनवता आल्या नव्हत्या. भूषणकडून अपेक्षा जरूर असतील. बारी आउटसाइड एज आहे, चेंडू पुन्हा एकदा वेगाने चाललाय. शॉट थर्डमॅनच्या दिशेनं तिकडे फिल्डर उपस्थित आहे. धाव मात्र एक सिंगल असमेल. लेफ्टी राईटी बॅटर आहेत. जेव्हा जेव्हा स्ट्राईक होईल तेव्हा तेव्हा फिल्डिंगमध्ये आपल्याला चेंजेस बदल सातत्यानं पाहायला मिळणारच आहेत. आणि ही कॉन्टेस्ट आता महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण का समोर आपल्याला दर्शन बांदेकर फणकीच खेळताना पाहायला मिळेल आणि त्या बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल जरूर प्रीतम बारी. रनचे 18. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपदावरती. सुपर 12 ची महत्त्वपूर्ण मॅच, डू अँड डाय मॅच असणारी. जिंकले तर पुढे खेळण्याची जरूर संधी मिळेल आणि प्रयत्न दोन्ही टीमचा तोच असणार आहे. पहिल्या 6 षटकामध्ये एक मोठी धावसंख्या. दर्शन करिता पहिला चेंडू, थोडीशी लेंथ आपण बघितली, मागे ठेवली, आडव्या पॅटर्न ऑन साईडला खेळले, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. धाव मात्र एक सिंगल इकडनं देखील मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 19. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तिसरं षटक. प्रीतम बारीचा दुसरा स्पेल. त्यानं पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली होती, विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळाली होती. ॲज आयकॉन म्हणून मोठी जिम्मेदारी. राऊंड विकेटनं समोर भूषण पाटील. चेंडू बघितला, जाऊ दिलाय ऑफ स्टिकच्या कदाचित जास्तच बाहेर आहे. अंपायर इशारा आपल्यापर्यंत व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बरोबर एकूण रन्स आहेत 20 धावा स्कोर बोर्ड वरती. फिल्डिंग आपण बघितली तर ऑन साइड पूर्ण पॅक आहे. वाईट स्ट्रॉंग ऑनला खेळाडू आहेत. मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये देखील आपण फिल्डर पाहतोय. स्लीपर कव्हर थोडासा आपण स्क्वेअर बघतोय. नेक्स्ट बॉल ऑन साइडला प्रतिम जबरदस्त शॉट खेळले होते, मात्र डीप मध्ये फिल्डर आहे, चूक होणार नाहीये. भूषण पाटीलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. प्रतिम तिथे झेल पकडलाय. तिसरा धक्का लागत असताना खेळाडू बाद. त्याने अप्रतिम झेल पकडला, फटका जबरदस्त खेळलं होतं. टायमिंग ची थोडीशी कमतरता पाहायला मिळाली. भूषण पाटील देखील मैदानाच्या बाहेर. तिसरा मोठा धक्का लागत असताना रशिका 11 या टीमला मॅच मध्ये सुपर बॉलिंग होती, विकेट टू विकेट बॉलिंग आणि फिल्डिंग देखील आपण बघितली तर सांडर दाखवत असताना फिल्डिंगचा सुनीता स्मृती 11 या टीमच्या माध्यमातून. नवीन बॅटर विराज मुंडे क्रमांक 5 वरती आला. प्रीतम बारीने आतापर्यंत चांगली बॉलिंग केलेली आहे. आपण बघितलं त्याचा पहिला देखील स्पेल सुंदर राहिला होता आणि भूषणच्या अगेन्स्ट खास करून त्याच्या आपण जे चेंडू बघितले लेन, त्याच्यानंतर जास्त चेंडू आपण बघितलं गुडलॉन स्पॉटवरती तो पिच करत होता आणि त्याचा बेनिफिट त्याला झालाय. मात्र वेळ जास्त झाला. प्लीज अंपायर्स आपण देखील थोड्या सूचना द्या. आज ज्या मॅचेस आहेत त्या सुपर 12 आपल्याला पाहायला मिळतील महत्वपूर्ण, मात्र जो टाइम आहे तो देखील महत्वाचा असणार आहे. बारी नेक्स्ट बॉल राऊंड विकेट न विराज करिता चांगली लेंथ येत असताना हा देखील डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग होती. ॲज अ बॅटर नवीन बॅटर आला मैदानामध्ये, त्याला कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये. थोडीशी लेंथ मागे ठेवली, माहिती विराज आक्रमणच करेल. त्या अनुषंगानं विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना या देखील षटकामध्ये प्रीतम बारी. राऊंड विकेट. अजून एक चांगला चेंडू ऍक्शन रिप्लाय जणू काय मैदानामध्ये. सुंदर बॉलिंग, फुटवर्क नाहीये, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतो विराज मुंडे आणि प्रीतम बारीची सुपर बॉलिंग या दुसरा स्पेल मध्ये आपल्या टीम करिता.
सुपर 12च्या मॅचेसमध्ये जरूर अशीच कामगिरी त्याच्याकडनं अपेक्षित आहे आणि ती करत असताना नेक्स्ट बॉल अजून एक चांगला चेंडू आहे. अपील देखील जरूर झाली होती. शॉट थर्ड मॅन मध्ये चेंडू वेगाने गेलेला आहे. लेग बाय सेशन अंपायर आपल्यापर्यंत धावीत मिळेल एक सिंगल. एकूण षटक संपले 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड वरती 21 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. यस दिस 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपल्याला प्रतिम खरं तर बॉलिंग पाहायला मिळाली. 2 षटक प्रीतम बारीश आपण बघितलं ना. पहिल्या षटकामध्ये एकूण धावा खर्च केला 14. त्याच्यानंतर बघतो आपण सेकंड स्पेलमध्ये फक्त 3च धावा त्यानं खर्चित केला. वेदांत पाटील रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. फटका त्या चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर देखील आहेत. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये धावीकडनं एक सिंगल असमेल. धावा बनवणं गरजेचं असणार आहे आणि प्रयत्न देखील सुरू आहेत. 6 ओव्हरच्या मार्चमध्ये मॅक्सिमम आपण रन्स बघितल्या तर 60+ तरी हव्यात. त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. मात्र बॉलिंग अप्रतिम होतीये या पहिल्या इनिंगमध्ये. वेदांत पाटील दर्शनसाठी यावेळेचा फटका प्रतिम खेचून मारलाय आणि पाठवला चेंडू बरोबर पब्लिक स्टँड मध्ये. सिक्सर. दर्शनची ओळख राहिलेली आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण सातत्यानं पाहत असतो. ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. बिझी खेळाडू आहे. सातत्याने आपण प्रत्येक क्रिकेट टुर्नामेंटमध्ये जेव्हा जेव्हा ऑल इंडिया ओपन असं क्रिकेट पाहत असतो एक व्यावसायिक खेळाडू म्हणून आपण त्याला बघितलेलं आहे. मध्ये रायगड प्रीमियर लीग असेल, ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल, अशा मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये आज आयकॉन म्हणून त्याची निवड होत असते. आणि माहिती आहे की इकडनं टीम थोडीशी बॅकफुटला आहे. काहीशे मोठे फटके हवेत. आज आयकॉन माझी मोठी जिम्मेदारी टीम मध्ये तो करत असताना दर्शन बांदेकर सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. 28 धावा. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस. मात्र वे प्लीज अधिकचा व्यापन घेऊ नका. वेदांत नेक्स्ट बॉल. हा चेंडू वेगाने, प्रचंड वेगाने. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत त्याला व्हाईट बॉल. खराब लेन थोडासा दबाव आला असेल. मोठा फटका आल्याच्या नंतर लेन थोडीशी मागे ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर होता. त्याच कारण अंपायरने लगेच सांगितलं की हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 29. 29. नेक्स्ट बॉल. वेदांत पाटील आक्रमण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडू विकेट किपरच्या पाठी शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जिकडं सुनील आपल्याला पाहायला मिळतील ऍज अ फिल्डर. अंपायर्स रन्स बॅटच्या. ओके 22. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड वरती धाव आहे 30. नेक्स्ट बॉल. वेदांत पाटील चांगला चेंडू आहे. विराज मोठा संघर्ष करतो रन्स बनवण्याकरिता. विराजच्या बॅटमधून अजून एकही आय थिंक एकच रन आली होती. 4 बॉल तो आतापर्यंत खेळलाय. रन्स त्यानं एकच बनवलेली आहे. त्याचं कारण स्ट्रगल तो देखील करतो रन्स बनवण्याकरिता.
नेक्स्ट बॉल फॉलो केलं चेंडूला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. टायमिंग एवढं सुंदर नाहीये. डीपमध्ये बाळा तर आहेत बादवडचे खेळाडू. त्याद्वारे मी ते एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स आहेत एकूण 31. 31 धावा स्कोर बोर्डवरती. फुल टॉस होता. लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. आडव्या बॅटनं पुन्हा ऑनसाईडलाच खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या बॅटचा संपर्क एवढा चांगला नाहीये. त्याद्वारे मी ते एक सिंगल एकूण षटक संपलीत बघतो आपण. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या खेरीज प्लॅनिंग मध्ये बॅटिंग करत असताना थोडासा अजूनही संघर्ष करतो. एक मोठा फटका आला होता हर्षिक 11 टीमच्या माध्यमातून खास करून दर्शनच्या बॅटमधून. 4 ओव्हरच्या खेरीज रनचे स्कोर बोर्डवरती 32. बघा सुपर 12 ची जी नेक्स्ट मॅच आहे आरोही एंटरप्राइजेस आणि तसेच मॅग्निफिशियन नवी मुंबई दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. थेटेचा पहिला चेंडू समोर वेगवान फटका. रॉकेट शॉट स्क्रीन समोर 4 धावा. काय फटका होता. पहिला 4 ओव्हरमध्ये रन्स नाहीये थोड्याशा कमी आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करावी लागेल. त्या अनुषंगाने पहिलाच बॉल पासून आक्रमणाला सुरुवात केलेली दर्शन बांदेकर. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. अजून एक मोठा फटका आहे पाठवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बांदेकर गेलेला हल्ला बॉल हा सिक्सर. वेळ आता घेऊ नका आपण. लवकरात लवकर टॉस करीत आपण रिपोर्ट करायचं. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. दर्शननं जबरदस्त कमबॅक केलेला आहे. काय बॅटिंग होते मैदानामध्ये. अक्षय ठेटे आलाय आणि अक्षय ठेटेवरती थेट हल्ला बॉल केलेला आहे. आक्रमण सुरू केलेला आहे. रन एकूण स्कोर बोर्डवरती झालेला आहे 42. 42 धावा स्कोर बोर्डवरती. आक्रमण कसं रोकावा हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पुन्हा एकदा फुल टॉस आहे ऑन साइडला डीप मध्ये. तिकडे रन्स चांगला मिळणार आहे. चेंडू हा देखील वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. धावा 4. तिसरा चेंडू चौकार. जणू का हायलाइट सूर्यमंत हायलाइट नाही तर लाईव्ह सूर्य मॅच. जबरदस्त बॅटिंग. 46.
दर्शन पुन्हा समोर खेळलेत. आता फिल्डर उपस्थित आहेत. सचिन वेगानं पोहोचलाय. दावीतनं एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्डवरती 1 रन्स आहेत. 47-47 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. षटक क्रमांक 5वा मार्गस्थ असताना 6 षटकांच्या आपल्याला मॅचेस पाहायला मिळाला पहिल्या दिवसापासून ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये. 47 धावा आहेत स्कोर बोर्डवरती. फिल्डिंग मध्ये सातत्याने चेंजेस. संघाने काहीतरी चर्चा करतात टेटे सोबत की कशा पद्धतीने इकडनं कमबॅक करायचे. आता विराज अजूनही शांत आहे मॅच मध्ये. विराज आतापर्यंत बघतो आपण चेंडू खेळलेत. 5 बॉल तो खेळला. आय थिंक 6 चेंडू तो खेळलेला. फक्त 2च रन्स केलेले आहेत. या अनुषंगाने तो देखील संघर्ष करतो रन्स बनवण्याकरिता. ठेटे ओद विकेट ना थांबले. बॅकफुटला गेले. स्लाइस करत असताना फटका देखील चांगला आहे. पॉइंट वरून पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंडेच्या बॅट मधून पहिला सिक्सर. बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. विराज मगाशीच मी उल्लेख केले की विराज थोडासा संघर्ष करतो रन्स बनवण्याकरिता. फायनली त्याच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. 50 कंप्लीट. 53 धावा. ठेटेवरती अक्षरशः आक्रमण केलेलं आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना प्रितेश स्क्रीन समोर आपल्या दावीतनं एक सिंगल मिल. हा षटक खास करून महत्वपूर्ण राहिला. या ओव्हरमध्ये ज्या रन्स हव्या होत्या त्या रन्स आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 22 धावांचं षटक आपल्याला अक्षय टेटेचं पाहायला मिळालं. आणि एकूण रन्स बघतो आपण षटक संपलेले आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरच्या अखेरीस अर्शिक 11 टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती गडी बाधित 3 रन्स आहेत. एकूण 54. यस दिस आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग मागवते आपल्याला बॉलर पाहायला मिळतील अक्षय देशमुख. ठेटेवरती थेट आक्रमण झालं 22 धावांचं. बघूया देशमुख आता या षटकामध्ये कशा पद्धतीने बॉलिंग करतील. ठेटेवरचे षटक आहे. विराज मुंडे साकिंग यांना आपल्याला पाहायला मिळतील. बांदेकर अजूनही खेळतो. त्याच्या नाबाद 8 मध्ये 23 आणि विराजच्या 8 मध्ये 9 धावा. देशमुख लास्ट ओव्हर मध्ये स्क्रीन समोरून बॉलिंग मागवरती. खराब आहे चेंडू. ऑन साइडला फटकावेत खेळले. डीप मध्ये जर फिल्डर आहेत त्यांचा जजमेंट देखील तेवढा सुंदर चूक होणार नाहीये. विराजला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटीतनं मिळते देशमुखला पहिल्याच बॉलवरती. खेळाडू बाद. विराज बाद झालाय. 9 बॉल मध्ये 9 रन्स केले आपल्या टीम करिता. देशमुखच्या पहिल्याच बॉलवरती त्याला विकेट मिळालेली आहे. लोअर फुल टॉस होता आणि मोठ्या फटक्याचा त्याचा देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. मात्र सुंदर अशी बॉलिंग करत असताना संदीप फुटाणे यांचं देखील आगमन झालेलं अप्रतिम खेळाडू काटईचे. वेलकम आपल्या देखील ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये.
बरेचसे पाहुणे सध्या तरी ॲज अ क्रिकेटर काही पाहुणे आमचे VIP डाईज वरती आहेत. मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही हार्दिक स्वागत. 54 धावा स्कोर बरोबर. प्रेम भोईर नवीन बॅटर. वेगवान चेंडू इथनं ओके. एक्झॅक्ट काय झालेलं आहे? अंपायर काहीतरी चर्चा करतात. एक्झॅक्ट काय? तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. जाऊया बॉल रूम मध्ये. बॉलर मध्ये आमचे तिसरे पंच तरी चेक करतात. एक्झॅक्ट फलंदाज कुठला बाद आहे? आणि दर्शन बांदेकर बाद झाला. यस इज आहे. थोडासा डगआउट देखील शांत आहे, ज्या अनुषंगानं बॉलिंग आणि फिल्डिंग या पहिल्या इनिंग मध्ये खूप चांगली झालेली आहे. मागचं षटक तब्बल 22 धावांचं अक्षय ठेटेचं. मग अक्षय देशमुखनं सुपर बॉलिंग केलेलं. त्यानं पहिल्याच बॉलवरती विराटची विकेट घेतली. सेकंड बॉलवरती दर्शनची विकेट, ती देखील रनआउटची महत्वपूर्ण. प्रेम भोईरकडनं अपेक्षा असतील येणाऱ्या 4 बॉलमध्ये काहीशे मोठे फटके. नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे. फटका देखील चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीत. रन्स चांगला मिळतील. चेंडू स्लीपर कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. मध्ये स्लीपर कव्हर देखील असल्या कारणानं रन्स पूर्णच्या पूर्ण 4 मिळतील प्रेम भोईरला. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 58. सामान्य आमदार साहेब यांचं तुम्हाला कटआउट देखील पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. राजेश मोरे. नेक्स्ट बॉल ओव्हर विकेट ना. यावेळेचा फटका देखील चांगला रेंज मध्ये होता. चेंडू पाठवला त्याला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेम भोईरने केलेला हल्ला बॉल. 1 मोर विकेट. 6.
आता फ्लाय होते. स्कोर बोर्ड 64 वरती पोहोचलेला आहे. 70+ प्रयत्न असेल या पहिल्या इनिंग मध्ये. तोच प्रयत्न प्रेम भोईर करत असताना एका अप्रतिम उंबारलेचा खेळाडू आहे. मध्ये सध्या तरी डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये टीम मध्ये जिम्मेदारी मोठी आहे. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 10 धावा त्यानं वसूल केलेला आहे आणि अशाच काय फटक्यांची अपेक्षा आहे अर्शिक 11 टीमला या मॅच मध्ये. रन्स जास्त बनवायचे आहेत कारण का समोर देखील तेवढाच दमदार संघ आहे. बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे चांगली आहे. नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका हवेत खेळलेत मिसामिंग. झेलची शक्यता. ठेटे तिथे पोहोचेल का? ठेटेचा प्रयत्न मात्र झेल ड्रॉप झालेला आहे. रन्स मात्र 2 इकडनं धावून कंप्लीट केलेले आहेत. अजय भूर नवीन बॅटर आला मैदानामध्ये खेळण्याकरिता. त्याला मात्र अजूनही स्ट्राईक नाहीये. प्रेम चांगला खेळतोय. टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील टेलिव्हिजन सेट मध्ये प्रथमेश पाटील, दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 66 धावा. महत्वपूर्ण चेंडू असणारे या पहिल्या डावाचा याच्यावरती एखादा मोठा फटका. 70+ धावसंख्या एक ची चांगली आपण म्हणू शकतो. प्रेम भोईर खेळण्याकरिता सज्ज. यावेळेचा फटका पुन्हा हवेत मिसामिंग. फिल्डर तिथं पोहोचलाय फायनली. आता चूक होणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती मिळते विकेट. एकूण षटका बघता आपण संपलेली 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि हर्षिक 11 टीमची धावसंख्या 6 ओव्हरच्या अखेरीस एकूण खेळाडू आपण बघतोय बाद झालेले 66 धावा आणि 67 धावा या मॅच मध्ये विजयकरिता बनवायच्या आहेत. सुनीता स्मृती 11 या टीमला. आपण करूया पुढच्या मॅचचा टॉस. तो देखील महत्वपूर्ण असेल. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. राहुल सर, आपण टॉस करणार आहोत. मॅग्नेशियन नवी मुंबई आणि त्यांचा विपक्षामध्ये आरोही एंटरप्राइजेस अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुपर 12ची ही दुसरी मॅच असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचं. टॉस आपण करणार आहोत. सुपर 12ची ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅग्निफिशियन नवी मुंबई आणि त्यांचा अगेन्स्ट टीम आरोही एंटरप्राइजेस. सन्माननीय रुपेशजी सावंत साहेबांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. आणखीन एक चांगली बॅटल पाहायला मिळेल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करीत आहोत. कॉल कोण करतोय? आरोही एंटरप्राइजेसचा कॉल असेल. ठाणा प्रीमियर लीग याचा कॉल आहे आणि तेच आलंय. टॉस अर्जुन बांगर अर्थातच आरोही एंटरप्राइजेसनं जिंकला. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. अर्जुन टॉस जिंकला. महत्वपूर्ण लढत आहे बिकॉज सुपर 12ची मॅच नॉकआउट मॅच आहे. जिंकाल तर पुढे जाल, हरला तर घरी जावं लागेल. सो महत्वपूर्ण मॅच मध्ये फर्स्ट ऑफ ऑल डिसिजन काय असणार आहे? फलंदाजी करू. बॅटिंग करणार आहेत. सो बॅटिंग करणार आहे. सो दॅट्स वाय मी ही गोष्ट तर क्लिअर होते की ऑलरेडी स्ट्रॅटेजीज बनवल्या असतील. प्लेइंग 11 कशा प्रकारे असणार आहे याआधी ज्याप्रमाणे खेळवली की काही चेंजेस या मॅचसाठी? जी रेग्युलर म्हणजे पहिल्या 3 मॅचेसमध्ये जी प्लेइंग 11 राहिलेली आहे तीच खेळवणार आहेत. जर इम्पॅक्ट प्लेअरचा थोडाफार काही चेंजेस झाला तर होऊ शकतो. तरी अर्जुन बघा आतापर्यंत परफॉर्मन्स चांगलाच राहिला, त्यामध्ये काही शंका नाही. तरी विचारेन की काही अशा मायनर मिस्टेक्स झाल्या का ज्या इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये असेल? बॅटिंग आणि बॉलिंग तर चांगलीच झाली टीमची. फक्त थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे मिसफिल्डमुळे सेकंड मॅच आम्ही हारलो. आता त्याच्यामध्ये थोडंसं चांगलं काहीतरी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न असेल. हरकत नाही, अपेक्षा करूया एक चांगला खेळ तुमचा पाहायला मिळेल. दीपेश माळे आमच्या संवेद आहेत. फर्स्ट ऑफ ऑल हे विचारेन की जर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय होता? आम्ही क्षेत्ररक्षण करणार होतो. म्हणजे फिल्डिंग करणार आहेत ते प्री डिसाईड होतं. तुमचं फिल्डिंगच नशिबामध्ये आलेली आहे. याआधीही टीमने चांगलाच खेळ दाखवला तरीही सुद्धा समोर आरोही एंटरप्राइजेस आहे. तरी माइंडमध्ये कोणते थॉट्स आलेत, कोणते प्लॅन्स आहेत, किती बंद रोखण्याचा प्रयत्न असेल, सेम टीम असेल की काय चेंजेस?
चेंजेस तर काही नाही, समोरची संघ पण चांगला आहे, त्यांना कमीत कमी मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. टॉस कंप्लीट, टॉस जिंकलाय टीम आरोही एंटरप्राइजेसने आणि या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये फर्स्ट बॅटिंगचा डिसिजन घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल पाटील आमच्यासोबत आज जरूर कॉमेंटर बॉक्समध्ये जोडले जातील. मग या मॅचमध्ये जो टार्गेट आहे एकूण विजय करता बघतो आपण 67चं टार्गेट आहे. आणि ऐकूया पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक मित्र कुणालजी दाते सरांचा आवाज कॉमेंटर बॉक्समधून. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल भोईर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. सुस्वागतन, सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे हे 5वं पर्व आहे. GTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं गेलं आणि त्यातल्या त्यात आयोजन देखील जल्पेश भोईर त्याचबरोबर सुशील पाटील आणि तेजस पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आहे. आज या स्पर्धेमध्ये सुपर 12चे सामने रंगतात आणि त्यातल्या त्यात पहिला सुपर 12चा सामना जिथे टार्गेट आहे सुनीता स्मृती 11 या टीमच्या समोर 67 धावा करायच्या आहेत. या मॅच मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी कुणाल दाते आणि माझ्याबरोबर आहेत विशाल पाटील. भिवंडीचा आवाज, आपले सहर्ष स्वागत. आणि विशाल 67 धावा करायच्या आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चॅलेंजिंग टार्गेट आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. येस एक्झॅक्टली सर, कारण 11 रन पर ओव्हर ऑलमोस्ट करायचं. पहिलाच बॉल जागा दिली होती, रूम दिलं होतं, त्याचा फायदा इथे घेतला, इनफिल्डला क्लिअर केलं, पाठलाग जरूर केला जातोय बट अखेरेस हा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. पहिला बॉल, पहिला चौकार. चांगल्या फॉर्म मध्ये आणि सुनीलने याच्या अगोदर देखील चांगली बॅटिंग केली आहे. हलकीशी विट मिळाली, जागा मिळाली, तिथे जागा दाखवली बॉलला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये आगे, मागील चेंडूवरती चौकार जरूर आला बट त्यात नंतर दर्शनचा कमबॅक, पहिला धक्का इथे लागतोय. वर पहिला धक्का बसलाय सुनीता स्मृती या टीमला. मॅच मध्ये 67 धावा करायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आक्रमण तर पॉवर प्ले मध्ये करणं गरजेचं आहे. जसं की 11-12 ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान कमीत कमी 25च्या आसपास
तुम्हाला ते टार्गेट आणि तो माइंडसेटने फलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दर्शन बांदेकरचं मी कौतुक करेन, त्याने मात्र विकेट घेतली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय बाळा तरे. SSCC डोंबिवली देखील आज इन ऍक्शन असणार आहे. निलेश म्हात्रे आणि साई शेलार यांचा हा संघ आहे. नक्की पाहायला विसरू नका त्यांचा आजचा सामना. शेवटच्या टप्प्यामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये आज ते देखील इन ऍक्शन असणार आहेत. विशा जितुरीची निलेश 11 डोंबिवली हा देखील संघ आज या परिसरातून समोर खेळण्यासाठी सज्ज होईल. ही होती विकेट. ऑन साइडला बॅट फिरली, बॅटची वरची कडा आणि त्यानंतर विकेट किपर कडून कोणती चूक झालेली नाहीये. फलंदाज सुनील आउट. फर्स्ट बॉल वरती बाउंड्री आली, बट त्यानंतर कुठेतरी माइंडसेट अगोदरच क्लिअर होतं की मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे, दर्शनवरती दबाव बनवायचा आहे. त्या प्रयत्नांमध्ये हा पहिला झटका अगदी अर्ली स्टेजवरतीच लागलाय टीम सुनीता स्मूथ 11ला. फुल लेंथ लॉफ्टेड फटका खेळलेत, फिल्डर नाही आहेत, संधीही नाही मिळणार आहे. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. इंटेन्शन कुणाल सर कुठेतरी क्लिअर आहे की दर्शनवरती आक्रमण करायचं. सेकंड बाउंड्री या फर्स्ट ओव्हरमधली. लो फुल टॉस, बॅटचा टोला लागला. फिल्डर डीप मिड विकेटवरनं आता येत आहेत. बॉल फील्ड केला जातोय, सिंगल इथे मिळेल का? विकेट जरी गेली असली तरी सुद्धा आपण म्हणूया की रिक्वायर रेट प्रमाणे बॅटिंग आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये झालेली आहे. बाळा तरेने याच्या अगोदर एक चौकार मारला आणि त्याच्यानंतर सिंगल. 9 धावा फलकावर लागल्या. सुरेश बाळाबाबा मात्रे प्रतिष्ठान भिवंडी हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला. केतन तरे या टीमचे संघमालक होते आणि याही पर्वामध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर कार्ड जर आपण पाहिला तर 9 वरती आहे. चॅलेंजिंग टोटल आणि अगदी पॉवर प्ले मध्ये विकेट मिळवणं आवश्यक होतं आणि ती विकेटही मिळाली. इन ॲट नंबर 3 आपण बालाला पाकलं. एक बाउंड्री त्याचा बॅटमधनंही आलेली आहे. बॅकफूट वरनं जबरदस्त फटका खेळले, अगदी टोज वरतीच आले होते समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला क्लिअर केले, लाजवाब फटका, षटकार. काय फटका आला. बॅक ऑफलाईन डिलिव्हरी होती, जणू काही या बॉल साठी रेडीच होते बॅटर. आणखीन एक उडवलाय, आणखीन एक उडवलाय. याही वेळेस कनेक्शन प्रॉपर आहे. हा की बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. बॅक टू बॅक बिग वन्स, सिक्सर. सन्मित व्यवहारे या खेळाडूने प्रत्येक सामन्यामध्ये छाप सोडली आहे आणि खरोखर ऑन साइडला खूप धमाकेदार बॅटिंग करण्यासाठी हा लेफ्ट हँडेड बॅटर जाणला जातो. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता सन्मित व्यवहारेने आणि इथे देखील ज्या पद्धतीने तो बरसला. पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा केल्यात आणि दर्शन बांदेकरच्या शेवटच्या 2 बॉलवर त्याने 2 षटकार मारलेत. त्याच्यावरून अगदी इरादे स्पष्ट आहेत. या मॅच मध्ये ते आक्रमणच करतील. 21 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुनीता स्मृती या टीमची सध्या तरी बाजू भक्कम आहे. 21 धावा या पहिल्या षटकामध्ये आला आणि स्टार्ट महत्वाचाच होता आणि तो स्टार्ट चांगला झाला कारण दर्शनचा अगेन्स्ट या 21 धावा येणं म्हणजे कुठेतरी महत्वाची गोष्ट राखली, आत्मविश्वास वाढवणारी ही गोष्ट राखली. अजूनही बघा खेळ भरपूर बाकी आहे आणि या क्षणालाही मी म्हणेन की बघा येत्या 5 षटकांच्या खेळामध्ये जो सेकंड ओव्हर इथे आहे, कुठेतरी विकेट हवी आहे, त्यासोबत कमीत कमी रन्स इथे खर्च करायचं, तेव्हा जाऊन कुठेतरी या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक हर्षिका 11 टीमचाही होऊ शकतो. त्या अनुषंगाने सेकंड ओव्हर मध्ये बॉलर तयार होतात बॉलिंग मार्क वरती. केजू मुंडे, एकवीस धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. केजू मुंडेवरती विश्वास या सेकंड ओव्हर मध्ये इथे दाखवण्यात आला. फील्ड प्लेसमेंटचा जर आपण विचार केला तर डीप मध्ये आता आपल्याला 3 फिल्डर पाहायला मिळतील.
डीप मिड विकेटला एक फिल्डर आहे, लॉंग ऑन पाहायला मिळतो, एक लॉंग ऑफही आहे. समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती बाला तरे. सेकंड ओव्हर. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि कुठेतरी जर आपण पाहिलं तर लाईन चांगली आहे. डॉट बॉलने सुरुवात या सेकंड ओव्हरची. डॉट बॉलने सुरुवात या सेकंड ओव्हरची. मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर पोहोचू शकतील का? लॉंग ऑनचे फिल्डर आलेत. लॉंग ऑफही आलाय, बट इथे कॅच सुटली आहे. कॅच सुटली आहे. बघा, ज्या क्षणाला कुठेतरी तुम्हाला 67 डिफेंड करायचं आहे, नॉकआउट मॅच आहे, या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये एक एक जी संधी निर्माण होता आहे ना, त्या संधीला तुम्हाला स्वीकारावं लागेल. बट इथे मिस्टेक झाली आहे. बाळाला मिळतो जीवनदान. करा फिल्डिंग आणि त्याचा फायदा इथे मिळताना दिसेल बाळा तरेला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सन्वेद व्यवहार आहे. हा कसा खेळतो या मॅच मध्ये, तो सामना नक्की सोपा करू शकतो सुनीता स्मृती या टीमसाठी. कारण तो ज्या ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये खेळलाय त्या वेळेला त्याच्या बॅट मधून चांगल्या धावा तो करून गेलाय. पुल करायचं होतं. बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, फक्त पाहतच राहतील. आणखीन एक तडाखा. बाळाचा बॅटमधनं हा षटकार. हा बादवडचा खेळाडू आक्रमण करताना दिसतोय केजू मुंडेच्या विरुद्ध देखील. फुल लेंथ आहे. बॉलर बॅक स्ट्रोक होता. पॅननी चेंडू फील्ड इथे जरूर केला. सिंगल इथेही कंप्लीट केली जाईल. बट कुठेतरी ही जी सुरुवात आहे ना, ही सुरुवात अपोनंट टीमचा मनोबल तोडणारी ही सुरुवात आहे. कारण 67 जर आपण पाहिलं तर एक बॅलन्सेबल टोटल आहे. त्यामध्ये तुम्हाला अर्ली स्टेजमध्ये विकेट्स काढणं, कमीत कमी रन्स देणं, या गोष्टी आल्याच. पण तसे काही झाले नाही आहे. त्या पलीकडे एक्सप्लोजिव्ह स्टार्ट आहे. बिकॉज 30 धावा धावफलकावरती आणि धक्का एक लागलाय. असा झेल सुटला होता आणि त्याच्यानंतर बाळा तरे तयारच होता पुढच्या बॉलसाठी. हे झेल तुम्हाला घ्यावे लागतील आणि बाळा तरेने पुढचा बॉल माउंटेन लाईनच्या बाहेर पाठवला. समोर फोर्स करत असताना 6 धावा वसूल केल्या. त्याच्यामुळे बॅटिंगचा अंदाज अगदी स्पष्ट आहे. आम्ही आक्रमणच करणार, प्रत्येक ओव्हरमध्ये आक्रमण करणार. मग दर्शन बांदेकर समोर येऊ किंवा केजू येऊ. आणि हा जो खेळाडू आहे हा नक्की निराश असेल ज्यावेळेला झेल सुटलाय. निराश जरूर असतील कारण कॅच सुटली. त्यानंतर बाळाचा बॅटमधनं एक मोठा फटकाही आपण तिथे पाकला. त्या मॅच मध्ये कुठेतरी मी म्हणेन जर कमबॅक करायचं आहे हरिषिका 11ला तर विकेट्स काढावे लागतील. बॅकफुट वरती जाऊन गॅपला भेटलाय. अप्रतिम फटका, क्लास पाहायला मिळाला. आणखीन एक चौकार. स्क्वेअर कट देखील खूप चांगल्या पद्धतीने पहा काय कॉपी बुक फटका होता क्रिकेटचा. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून दिली. लाजवाब स्क्वेअर कट आणि त्यानंतर ही एक एक्सप्रेशन्स. यावेळेस कुठेतरी बॅटरीच्या रीच पासून बॉलला दूर ठेवायचं होतं. लाईन करा बागे, अतिरिक्त रन इथे मिळेल. आता थोडं जर आपण पाहिलं रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे बॉलिंग साईड कडून. मग चर्चा आपण कुठेतरी करत होतो. फर्स्ट ओव्हरमध्ये उल्लेखही केला होता की पॉझिटिव्ह इंटेन्शनने खेळतात, की माइंडसेट क्लिअर आहे, की आक्रमकरित्या खेळायचं आहे आणि आक्रमकरित्या खेळही झाला आतापर्यंत. त्या अनुषंगाने डॉमिनेट केलं बॉलर्सला बॅटर्सने. आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि हा त्याचा ऍक्शन रिप्ले.
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय. रिव्ह्यू रिटेन आहे, परंतु पॉवर प्ले मध्ये खूपच चांगला खेळ केलाय सनवेद व्यवहारे, सुनील केवनी आणि त्यानंतर बाळा तरे यांनी लाजवाब खेळ करत असला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या 34. या मॅच मध्ये टार्गेट होतं 67 या आकड्याचं, परंतु सध्या खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि पॉवर प्ले असा राहिलाय. पहिल्या बॉल पासून तुटून पडलेला खेळाडू सुनील पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर सुनीलची विकेटही आली. दुसऱ्याच बॉलवर एक चांगला झेल टिपताना दिसला विकेट किपर अजय, आणि त्यानंतर बाळाने देखील पहिल्याच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. एक टप्पा घेत चौकार आणि मग सनवेद व्यवहारे 2 षटकार त्याने मारले. हा खेळाडू अनस्टॉपेबल आहे, चांगली बॅटिंग करतोय. ऑन साइडला स्ट्रॉंग झोन आहे त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि मग बाळातरेचा झेल सुटला आणि बाळातरेने हा समोर फोर्स करणारा षटकार दाखवला. ही खासियत आहे बाळातरेची. भादवडचा खेळाडू आहे. मग सनवेद व्यवहाराचा लाजवाब स्क्वेअर कट, चांगला चौकार त्याने वसूल केला. 2 ओव्हरमध्ये 17ची सरासरी गाठली आहे सुनीता स्मृती 11ने आणि धावा केल्या 34. पॉवर प्ले सध्या सगळीला आपण म्हणूया की बॅटिंग टीमच्या नावावरती राखलाय, पण अजूनही सामना पूर्णपणे संपलेलाही नाही आहे, कारण अजूनही 33 स्टील रिक्वायर्ड, अजूनही 33 धावा आहेत बाकी. पण या क्षणाला ना कुठेतरी एखाद्या विकेटने जास्त फरक पडणार नाही आहे. फिल्डिंग साईडला कुठेतरी या क्षणाला बल्क्समध्ये विकेट हवेत, कारण पॉवर प्ले ज्याप्रमाणे राखलंय जवळजवळ अर्धा पडला तर पॉवर प्लेमध्येच पार केला. आता 4 ओव्हरच्या खेळमध्ये आता 33 हवे आहेत. 3rd ओव्हर, पहिलाच बॉल शफल झाले, ऑन साइडला उडवलाय आणि थेट जाईल बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. चांगली सुरुवात, पहिलाच बॉल थेट बाउंड्री लाईनचा बाहेर जातोय. षटकार खेळ करत असताना पहिलाच बॉल जसा फिरला क्रिजच्या भरपूर आतमध्ये गेला आणि ऑन साइडला उडवला. ऍक्शन रिप्ले, जसा बॉल फिरला येऊ दिला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्याच्या बॅटमधून टायमिंग चांगलं होतं. 6 धावा येत आहेत. नेक्स्ट बॉल वन्स अगेन बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होती, बट या आधीचा बॉल जर आपण पाहिला तर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने हलकेसा वळण घेत होता, हा स्ट्रेटच निघून गेला. रॉंग वन कदाचित असावा हा, कारण मागचा बॉल लेग ब्रेक होता आणि हा पडल्यानंतर आतमध्ये आला. हा रॉंग वन होता याचा. गुगली समोरच्या दिशेने फटका आणि लाजवाब फटका. हा ही बॉल जाईल लॉंग ऑन फार. आणखीन एक धमाकेदार फटका बाळाचा बॅटमधनं हा षटकार. टार्गेट आहे सोपं होत चाललंय अजूनही सुनीता स्मृती या टीमसाठी. आता राऊंड द विकेट आलेत आणि रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं. यष्टांचा वेध इथे घेतला. सनवेदला आता वापस जावं लागेल, बट बाद होण्याआधी जी रिस्पॉन्सिबिलिटी कुठेतरी आज ओपनर बॅटर त्याच्या खांद्यावरती होती ती त्याने पार पाडली आहे. धक्का इथे लागला, हा दुसरा.
राऊंड विकेटने हा बॉल टाकला. परत एक वेळा बॅक ऑफ द हँड म्हणजेच त्याचा गुगली हा बॉल पडल्यानंतर वळला, बॅटच्या आतमधली कडा घेतली आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी अंगलट आला असं म्हणायला हरकत नाहीये. फलंदाज बाद होतोय, मोठी विकेट आली आहे. सनबेद व्यवहार परतलाय डगआउटच्या दिशेने. बट कुठेतरी आपण ज्या चर्चा करत होतो की जी रिस्पॉन्सिबिलिटी या मॅचमध्ये होती, कारण या चेजमध्ये सुरुवात महत्त्वाची होती आणि ती सुरुवात सनवेदने मिळून दिली प्रितेशाला. ही त्या क्षणी अगदी लेट कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस जर आपण पाहिलं तर लेग ब्रेक होता आणि त्याचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्नही केला होता प्रितेशने. डॉट बॉल इथे येतोय आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळही इथे संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती येत आणि धक्के आतापर्यंत लागले 2 आणि येत्या 3 षटकांमध्ये अजूनही हा सामना जिंकण्याकरिता 20 धावांची आवश्यकता आहे टीम सुनीता स्मूथ 11ला. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि आता 18 बॉलमध्ये फक्त 20 धावा करायच्या आहेत. 18 बॉल आणि 20 रन. निराश आहेत हे चेहरे, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग केली, धावा आलेल्या नव्हत्या आणि त्यातल्या त्यात मग ते बाळा तरेचं आक्रमण. झेल सुटल्यानंतर बाळा तरे थांबलेलाच नाहीये, तरी 10 बॉलमध्ये 27 धावा केल्या. समोर समोर चांगले फटके मारले, मिड विकेटला त्याच्या बॅटमधून धावा आल्या. म्हणून कॅचेस विन द मॅचेस याची चर्चा आपण नेहमीच करत असतो, सातत्याने करत असतो. 18 बॉल आणि 20 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचं आहे, लगेचच सामना सुरू केला जाईल. मॅग्निफिसंट नवी मुंबई आणि आरो एंटरप्राइजेस काल्लेर या 2 टीमच्या दरम्यान यानंतरचा सामना खेळवला जाईल. दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे, लगेचच सामना खेळवला जाईल, कारण आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा. आणि त्याच्यानंतर जो तिसरा सामना आहे त्याचाही टॉस पुढच्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर केला जाईल. त्याच्यामुळे ऑनलाईन जर तुम्ही ऐकत असाल, पाहत असाल, तर लवकरात लवकर तिसऱ्या मॅचचे दोन्ही संघ आपण देखील रेडी राहायचंय. तुम्ही देखील इथे येऊन थांबा. टॉस केला जाईल पुढच्या मॅचची पहिली इनिंग संपल्यावर. चांगला फटका, चांगलं टायमिंग, बॉल चाललाय सरळ पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून अवे फ्रॉम द बॉडी खेळल्या बाळा. बाळा थांबणार नाहीये, तो चौकार. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न. परत एक वेळा ती बॅट फेकली होती बॉलवर, परंतु पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. चांगला कमबॅक. गोलंदाज दर्शन बांदेकर. दर्शन बांदेकरवर हल्ले झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या. या ओव्हरची सुरुवात देखील चौकाराने झाली. 16 बॉलमध्ये 16 धावा करायच्या. 16 चेंडू आणि 16 धावा. धावा झाल्यात 51 रन. बॉल इक्वेशन आहे 16 बॉल 16 रन. परत एक वेळा बाळा तरे थोडासा शरीरापासून दूर खेळलाय. स्वीपर कव्हर मधून फिल्डर येत आहेत. 1 धाव तिथे मिळताना दिसेल. आता 15 बॉल आणि 15 धावांची गरज. बघा, आजचं जर आपण मॉडर्न डे क्रिकेट पाहिलं तर रन बॉल इक्वेशन मी म्हणेन इतकंही डिफिकल्ट नाही आहे. हे थोडं टू इझी टास्क आहे बॅटिंग टीमसाठी. बट प्रयत्न अजूनही सुरू आहेत हर्षिका इलेव्हनचे. फटका चांगला आहे, बरोबर टायमिंग इथे पाहायला मिळते, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय. फलंदाज बाद होईल. प्रितेश जोशी बॅक टू द पॅव्हिलियन. केतनने हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला प्रितेशने. सफलता इथे जरूर मिळाली आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं 14 चेंडू शिल्लक आहेत. प्रीतमाला आता बॅटिंग करण्याकरिता 14 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावा अजूनही करायचे. अजूनही जर आपण इक्वेशन पाहिले बॅटिंग टीमसाठी इझी जागे. बट माइंडमध्ये ही देखील गोष्ट असेल हर्षिका इलेव्हन टीमचा की ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांना आपण चेंज नाही करू शकत. बट ज्या 15 रन्स बाकी आहेत
त्याच्यावरती फाईट कशी करता येईल त्याचा विचार इथे केला जाऊ शकतो. 14 बॉलमध्ये 15 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. सुनीता स्मृती या टीमला या मॅच मध्ये सामना तसा पाहिला तर सोपा आहे या टीमसाठी, परंतु केजूने आणि त्यांच्या टीमने जर केला तर कठीण होऊ शकतो. तो प्रयत्न करावा लागेल. परत एक वेळा कॅच इटचा कॉल केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवला, डीप मध्ये फिल्डर आहे तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. प्रीतम बारीचं या सिंगलच्या मदतीने आता खातं उघडलंय. बघा बॅटर्स मध्ये फुल टॉस बॉल होता, ऑनसाइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर येतात मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव मिळेल आणि आता दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं तर दबाव सातत्याने बनलाय या टीमवर. झेल सुटले बाळा तऱ्हेने, त्याच्यानंतर धमाकेदार खेळ केला आणि अखेर षटक संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 55 धावा झाल्यात. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 12 धावा करायच्या सुनीता स्मृती 11 या टीमला. कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी केली जाईल सर्वेश या गोलंदाजाकडून आणि छाप सोडली या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वेशने. फक्त या धावा वाचवायची असेल तर तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. 55 3 अशी परिस्थिती आहे सुनीता स्मृती 11 या टीमची. 12 बॉल 12 धावा अशी सामने बदलतात, रंग बदलतात. प्रयत्न करायला पाहिजे सर्वेश. पहिला बॉल चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर झपकन बॉल बाहेर वळलाय, बीट केले प्रीतम बारीला. नाही सुरुवात तर चांगली केली आहे कुठेतरी सेकंड लास्ट ओव्हरची, कारण मी म्हणेन की हे षटकच आपल्याला इथे सांगणार आहे की हा सामना अंतिम षटकापर्यंत रंगेल की या चरणावरतीच समाप्त होईल. सुरुवात चांगली केली आहे सर्वेशने. पहिला बॉल डॉट 11 मध्ये 12. दुसरा बॉल देखील चांगला फिरवलाय, खोलून ठेवलाय बॅटरला. लाजवाब गोलंदाजी ते पाहायला मिळते. असं वाटतंय की कुठेतरी चेपॉकवर हा सामना सध्या सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्सचा जो गड आहे आणि तिथून असे जसे बॉल फिरतात तसा बॉल इथे वळवलाय. ओहो काय बॉल टर्न करत असताना चांगली गोलंदाजी. भरपूर खेळाडू पाहतात, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू पाहतात ही स्पर्धा खेळतायत. जास्त शफल झाला आणि त्याच्यानंतर परत एक वेळा टर्न, त्याला कंट्रोल करत असताना समोर खेळला फटका. एक सिंगल इथे मात्र मिळताना दिसेल. बघा ज्याप्रमाणे पगले 3 चेंडू सर्वेशने टाकले लेग ब्रेक, कुठेतरी आता विचार करण्यास भाग पाडले बॅटर्सला. कारण समीकरण आता आपण जर पाहिलं तर येथे 9 चेंडू आणि अजूनही आवश्यकता आहे 11 धावेंची. कारण ज्याप्रमाणे टर्न अँड बाउन्स इथे मिळतोय सर्वेशला, येथे 3 चेंडू ही थोडे इझी जाणार नाहीयेत बॅटरसाठी. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. 3 बॉलवर कंट्रोल पाहिजे. स्लॉट मध्ये नाही टाकू शकत, पाठ टाकला, बाळा तरे फिरवतो, बॉलला पाठवतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाळा तरेचा सोडलेला झेल भरपूर महागडा ठरलाय हर्षिका स्पोर्ट्स साठी. षटकार. टोचती आहे आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट इथेही क्लिअर झाली, कारण हा फटका जवळजवळ सामन्याचा निकाल जाहीर करणारा फटका होता. कारण प्रेशर जरूर थोडा क्रिएट झाला होता, कारण पगले 3 चेंडू फक्त एकच धाव आली. आता असं वाटलंच होतं की कुठेतरी हा सामना अंतिम चरणापर्यंत रंगू शकतोय, बट त्यात नंतर जसा बॉल स्लॉट मध्ये टाकला, इथे प्रहार केल्या बालाने, षटकार येतो आणि समीकरण आता आणखीन सोपं झालंय. कारण जो खेळ इथे बाकी आहे, येथे 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. 8 बॉल 5 धावांची गरज.
आणि बाळा तरेने हा सामना इथे फिनिश केलाय असं दिसतंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पाहूया आता षटकार आहे की चौकार हे पंच सांगतील आणि पंचांचा इशारा षटकार. सामना फिनिश. मॅच इथे जिंकली आहे सुनीता स्मृती 11 या संघाने आणि आता हा संघ सुपर 6 मध्ये दाखल झालाय या TDPL 2025 मध्ये. चला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय बाळा तरे याला, ज्याने 46 धावांची अफलातून तडाखेबंद खेळी या मॅच मध्ये साकारली. मॅन ऑफ द मॅच खेळाडू बाळा तरे. जाऊया आता परत एक वेळा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आणि